नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत। आज राजधानी दिल्लीत संध्याकाळी 7:15 वाजण्याच्या सुमारास हा शपथविधी सोहळा पार पडतोय। एनडीएच्या घटक पक्षातील मंत्र्यांचाही आज शपथविधी होणार आहे। यासाठी दिल्लीत जोरदार तयारी सुरू आहे। कडक सुरक्षा व्यवस्था यासाठी ठेवण्यात आली आहे। विदेशी पाहुणेही दिल्लीत दाखल झालेत, तर महाराष्ट्रातून 6, उत्तर प्रदेशातून 9, बिहारमधून 8, गुजरातमधून 6, ओडिशातून 3, कर्नाटकातून 5, मध्य प्रदेशातून 4, गोव्यातून आणि जम्मू काश्मीरमधून प्रत्येकी 1 असे एकूण 48 खासदार शपथ घेण्याची शक्यता आहे। त्यापूर्वी आज सकाळी नरेंद्र मोदींच्या घरी संभाव्य मंत्र्यांची बैठक पार पडली। तब्बल 1 तास ही बैठक सुरू होती। या बैठकीला फोन आलेले 48 संभाव्य मंत्री देखील उपस्थित होते। सध्या राष्ट्रपती भवनावरती या शपथविधी सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। एक एक करून नेते मंडळी या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि पुढच्या तासाभरात हा शपथविधी सोहळा सुरू होईल। पाच मित्र देशांचे पंतप्रधान देखील या शपथविधी सोहळ्याला खास पाहुणे म्हणून हजर राहणार आहेत। थेट दिल्लीतली दृश्य आहेत राष्ट्रपती भवनाची। याच राष्ट्रपती भवन परिसरामध्ये हा शपथविधी सोहळा पार पडतोय। नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान होत आहेत आपल्या नवीन मंत्रिमंडळासह। ज्या मान्यवरांना बोलावण्यात आलेलं आहे ते मान्यवर आता इथं राष्ट्रपती भवनात उपस्थित राहिलेले आहेत। जवळपास 48 खासदार मंत्रिपदाची शपथ घेऊ शकतात, ज्याच्यामध्ये महाराष्ट्रातल्या 6 खासदारांचा समावेश आहे। शपथविधी सोहळ्याची सगळी तयारी पूर्ण झालेली आहे। या मंत्रिमंडळाचं वैशिष्ट्य म्हणजे 2014 पासून पहिल्यांदाच मित्र पक्षातल्या मंत्र्यांची संख्या या संभाव्य मंत्रिमंडळात जास्त असणार आहे। थेट जाऊया दिल्लीला। आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे आता आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। रामराजे, सध्या राष्ट्रपती भवन परिसरात कसा माहोल बघायला मिळतोय आणि हा कार्यक्रम नेमका किती वाजता सुरू होईल, किती काळ चालेल? बिलकुल, कारण देश विदेशातून हे संपूर्ण गेस्ट येत आहेत आणि तयारी जी आहे ती राष्ट्रपती भवनाच्या पटांगणामध्ये करण्यात आलेली आहे आणि सर्वजण आता येण्यासाठी सुरुवात झालेली आहे आणि प्रत्येकाला एक सिस्टीम लावून दिलेली आहे की गाडी पार्क कुठे करायची, इथून ते सर्व गाडीचे लेबल पासून ते सगळा स्लॉट जो आहे तो अलोकेट करून दिलेला आहे आणि वेगवेगळे व्हीआयपी वेगळे ठेवलेत, व्हीव्हीआयपी वेगळे ठेवलेत, नातेवाईक साठी वेगळे आहेत, कार्यकर्त्यांसाठी वेगळे आहेत, पदाधिकारी यांच्यासाठी वेगळा रांग आहे। त्यामुळं पटांगण जो आहे राष्ट्रपती भवनचा अतिशय मोठा हा परिसर आहे, परंतु आतमध्ये हा शपथविधी करण्याच्या ऐवजी बाहेर हा शपथविधी केला जातोय। दिल्लीला एक छावणीचं रूप आल्यासारखं इथं स्पष्टपणे दिसते। अनेक ठिकाणी बॅरिकेड लावण्यात आलेलं आहेत, ओळखपत्र तपासले जात आहेत। कोणालाही राष्ट्रपती भवन आणि संसद या परिसरामध्ये जाण्यासाठी परवानगी नाही, निर्बंध तिथे लावण्यात आलेले आहेत आणि हा शपथविधीचा सोहळा 7 वाजता सुरू होईल आणि त्यानंतर साधारणतः 1.5 ते 2 तास हा सोहळा चालणार आहे आणि त्यानंतर सुद्धा दिल्लीमध्ये सुरक्षा व्यवस्था जी असणार आहे ती कडक असेल। रामराजे, तुमच्याकडून वेळोवेळी अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। निर्मला सीतारामन आपण बघतोय।